जवळपास 20 वर्षापूर्वी श्रीपत पांडुरंग उदगीरे राहणार वागदरी तालुका उदगीर यांनी आपली मुलगी मुक्ताबाई हिचे लग्न रासनावाडी येथील मध्यमवर्गीय परिवारातील शिवाजी मेत्रे याच्यासोबत करून दिला होता। परिस्थिती गरिबीची असल्यामुळे शिवाजी हा खचला होता। त्यातच संकट साथीने त्याला नशेची लत लागली आणि तो हळूहळू दारूच्या आहारी जाऊ लागला। त्याने आपल्या शेतातील काही हिस्सा गिरवी ठेवून पैसे काढून नशापान करण्यास धन्यता मानल्याचे बोलले जाते। तशाही परिस्थितीत मोठ्या कष्टाने काम करून 50 ते 60 मेंढ्या मुक्ताबाईने जमा केल्या होत्या। मेंढपाळ व्यवसायातील फायदा तिला कळत होता। ती फारशी शिकलेली नसली तरीही तिला व्यावहारिक ज्ञान होते। त्यामुळे तिने आपल्या परिवारावर आर्थिक संकट असतानाही कष्ट करण्याची जिद्द ठेवली। विस्कळीत होत असलेला संसार पुन्हा जोमाने उभा केला। या दरम्यान मुक्ताबाई आणि शिवाजी या दाम्पत्याला 3 अपत्ये झाली, 2 मुली आणि 1 मुलगा। नशेच्या आहारी गेलेल्या शिवाजीला मात्र आपल्या बायकोच्या कष्टापेक्षा आपल्याला आयता पैसा मिळावा असे वाटत होते। त्यामुळे तो अत्यंत कष्टी मेहनती असलेल्या मुक्ताबाईला वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक छळ करून माहेरहून पैसे घेऊन ये असा तगादा लावायचा। कधी कधी मुलीच्या सांगण्यानुसार मुक्ताबाईचे वडील श्रीपत हे आपल्या जावयाला कमी जास्त पैसे पाठवत राहायचे। मात्र अशा पद्धतीने पैसे पाठवण्यालाही काही मर्यादा असतात। आपल्या मुलीचा छळ केला की आपण पैसे देतो ही कमजोर नस जावयाने पकडून आपल्या मुलीला त्रास देणे चालू केले आहे। हे लक्षात आल्यानंतर श्रीपत उदगीरे यांनी पाहुणे रावळ्यासह रासनावाडी येथे येऊन शिवाजी मेत्रे आणि त्याच्या वडिलांना समजावून सांगून समेट घडून आणला होता। मात्र दुर्दैवाने तो समेट जास्त काळ टिकू शकला नाही। दारूच्या आहारी गेलेल्या शिवाजीने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ चालूच ठेवला होता। कधी कधी तर तो चक्क लाकडानेही तिला मारायचा। त्यामुळे ती वैतागून जायची। अशाच पद्धतीने वैतागलेल्या स्थितीमध्ये मुक्ताबाईने रासनावाडी येथून आपल्या माहेरी वागदरी तालुका उदगीर येथे येऊन वडिलांकडे राहणे पसंत केले होते। लग्न झालेली मुलगी माहेरी जास्त काळ राहते म्हणजे तिच्या वडिलांना गळफास वाटायला लागतो। समाजातील लोक नाही तसे दोष द्यायला लागतात, टीका टिप्पणी करायला सुरुवात करतात आणि ही बाब त्या मुलीच्या आईवडिलांच्या काळजाला भिडणारी असते। आपल्या आईवडिलांची जास्त हॅरॅसमेंट होऊ नये या विचाराने मग आईवडिलांच्या सांगण्यानुसार आज नाही तर उद्या आपला नवरा सुधारेल आणि आपल्याला व्यवस्थित नांदवेल असा आशावाद घेऊन ती सासरी जायची। मात्र जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असे म्हणतात, त्या पद्धतीने शिवाजीमध्ये काही बदल होत नव्हता किंवा त्याच्या व्यसनामध्ये काही कमी झाले नव्हते। त्यामुळे त्याची सवय कायम राहिल्याने त्याने पुन्हा मुक्ताबाई हिला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली। दिनांक 5 सप्टेंबर रोजी सर्वत्र शिक्षक दिनाची घाई गडबड चालू होती। शाळेमध्ये वेगळी धावपळ चालू होती। पोलीस स्टेशनला नुकत्याच घडलेल्या एका गंभीर खून खटल्याच्या तपासाच्या निमित्ताने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तळ ठोकला होता। पोलिसांसाठी ही बाब अत्यंत ताणतणावाची होती। या दरम्यान हळीहंडरगुळी दूरक्षेत्राचे पोलीस अंमलदार संजय दळवी पाटील यांना पोलीस पाटील रासनावाडी यांचा फोन आला आणि गावामध्ये एका महिलेने गळफास घेतल्याची कल्पना दिली। अगोदरच्या गुन्ह्याचा तपास नुकताच लागला होता। पुरावे आणि इतर आरोपी आहेत की नाही याचा शोध घेण्यासाठी त्याच्या तपासासाठी यंत्रणा धावपळ करत होती। त्या दरम्यान पुन्हा एक प्रकरण समोर आल्याने पोलीस यंत्रणा सज्ज झाली। पोलीस अंमलदार संजय दळवी पाटील यांनी आपले सहकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवप्रताप रंगवाळ यांना सोबत घेऊन घटनास्थळाचा पंचनामा आणि तपासाच्या दृष्टीने काय करता येईल हे पाहण्यासाठी घटनास्थळ गाठले। जवळपास 40 वर्षे वयाची विवाहित महिला तिच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन लटकत होती। हे चित्र पाहिल्यानंतर त्यांनी लगेच या संदर्भात वरिष्ठांना कल्पना दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी घटनास्थळी भेट घेऊन आवश्यक ते मार्गदर्शन केले। तसेच या संदर्भातील माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना कळवण्यात आली। पोलीस अंमलदार संजय दळवी पाटील आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवप्रताप रंगवाळ यांनी ग्रामस्थ आणि शासकीय पंचायतच्या साक्षीने पंचनामा करून मृतदेह फासावरून खाली घेतला। आवश्यक पंचनामा करून
मृतदेह चापोली येथील ग्रामीण रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला। या संदर्भात प्रथमतः वाढवणा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू म्हणून नोंद घेण्यात आली। मात्र दुसऱ्या दिवशी मयत मुक्ताबाई हिच्या वडिलांनी अर्थात श्रीपत पांडुरंग उदगीर वय 65 वर्ष राहणार वागदरी तालुका उदगीर यांनी रितसर फिर्याद दिल्यावर आरोपी शिवाजी पंढरी मेत्रे आणि पंढरी महादेव मेत्रे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी तक्रारदार श्रीपत पांडुरंग उदगिरे यांनी वाढवणा पोलीस स्टेशन येथे हजर होऊन फिर्याद दिली की मुक्ताबाईचे लग्न झाल्यापासून तिच्या सासरच्या लोकांनी तिला 4-5 वर्ष चांगले नांदवले। त्यानंतर माझा जावई शिवाजी पंढरी मेत्रे हा नेहमी मुक्ताबाईला मारहाण करून त्रास देऊन मुलीला माझ्याकडे पाठवत असायचा। बुधवार दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी माझी मुलगी मुक्ताबाई हिचा माझ्या मुलाला फोन आला। तिला तिचा नवरा पैशाची मागणी करून त्रास देत आहे असा निरोप दिला। माझ्या मुलाने मला त्या संदर्भात सांगितले, त्यामुळे माझ्या मुलाने माझा नातू गंगाधर याच्या फोनपेवर 3000 रुपये पाठवले, तरी शिवाजीने जास्तीच्या पैशाची मागणी केली। मुक्ताबाईला मारहाण केल्याने तिने मला फोनवर सांगितले। गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास मुक्ताबाईचा फोन आला की दादा, मला माझा नवरा खूप त्रास देऊन लाकडाने मारहाण करत आहे। तसेच माझा सासरा पंढरी मेत्रे हा भांडण न सोडवता मुलाला मदत करत आहे, मला मारहाण करायला सांगत आहे, त्यामुळे मला सासरा व नवरा यांनी खूप त्रास दिला आहे। तुम्ही राचनवाडीला या व मला घेऊन जा। तेव्हा मी मुलीची समजूत काढली, आम्ही उद्या येतो असे समजावून सांगितले। दिनांक 5 सप्टेंबर रोजी सकाळी राचनवाडीतून नातेवाईकांनी फोन करून सांगितले की तुमची मुलगी मुक्ताबाईने तिच्या शेतात लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। त्यामुळे मी माझ्या संपूर्ण नातेवाईकासह वाहनाने गावातून राचनवाडी येथे तिच्या शेतात जाऊन खात्री केली असता माझ्या मुलीने तिच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती। या प्रकरणी पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण हे करत आहे। अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा।